वेलकम टू माय चॅनल मराठी तडका. चला आपण आज लोणच्याची रेसिपी करू. त्यासाठी मी बाजारातून कैऱ्या फोडून आणले होते आणि चांगले एक दिवस सुकवल्यानंतर मी त्याच्यात हळद मीठ टाकून असे व्यवस्थितपणे एकजीव करून ते एक दिवस मिश्रण झाकून ठेवलं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद मिठातल्या कैऱ्या काढून मी त्या पूर्णपणे सुकून घेतल्या. तर लोणच्यासाठी आपण घरगुती मसाला तयार करू. त्यासाठी मी लवंग घेतले 10-15, काळी मिरी घेतली, मेथ्या घेतल्या, दालचिनी घेतली. ते सर्व कढईत व्यवस्थित प्रकारे भाजून घेतलं आहे. त्यानंतर मोहरीची डाळ आहे ती पण थोडी कढईत भाजून घेतली आहे. ती आपल्याला जास्त भाजायची नाही तर कडवटपणा येईल. आता हे सर्व मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला जाडसर भरड काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यात जाडसर भरड काढली आहे. त्यानंतर मी एक पातेलं गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये मोहरीचं तेल एक डबा चांगलं गरम करायला ठेवलं आहे. आणि हे मोहरीचं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे असं थंड करू आपल्याला ते कोमट असताना त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर बघा हे मोहरीचं तेल आपल्याला दूर न घेईपर्यंत थोडं गरम करायचं आणि ते थोडं कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये एक एक प्रमाणे मसाले टाकायचे आहे. तर मी सर्वप्रथम त्यामध्ये हिंग टाकते. हिंग मिसळल्यानंतर त्यामध्ये जे आपण मसाला लोणच्याचा घरगुती तयार केला तर तो टाकायचा. त्यानंतर आपली मोहरीची डाळ टाकायची आहे. लाल तिखट मीठ आपल्या अंदाजानुसार आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. मी तर घरगुती 1 किलो कैरी फोडून आणली होती, त्याचं घरगुती आपलं लोणचं तयार केलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. अशा प्रकारे लाल तिखट नंतर मीठ टाकणार आहे. हे बघा मी हे घरच्या घरी केलेलं लाल तिखट टाकत आहे. तुम्ही विकतचं सुद्धा टाकू शकता. जसं तुमचं कैरीचं प्रमाण असं त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त पण करू शकता. हे बघा ते लाल तिखट टाकल्यानंतर मीठ टाकल्याचं सगळं एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा आपला लोणच्याचा मसाला पण खूप छान तयार झाला आहे. आणि आपल्याला तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे. मीठ पण तुमच्या कैरीच्या प्रमाणानुसार तुम्हाला टाकायचं. जर 1 किलो असेल तर थोडं लागतं, 2-3 किलो असलं तर जास्त लागतं. आता हे सर्व आपण एकजीव केल्यानंतर आपल्याला हे मसाला तयार केला पूर्णपणे गार होऊन द्यायचं. कारण की आपण गरम जर टाकलं तर ते वाफ त्याची तयार होते आणि त्यामुळे आपलं लोणचं खराब होण्याची पण शक्यता असते. हे बघा आता पूर्ण थंड झाल्यानंतर मी जे कैरीचं लोणचं कैऱ्या होत्या त्यामध्ये हे मिश्रण चांगल्या प्रमाणे एकजीव करून घेतलं आहे. आणि ते एक दिवस तसंच झाकून ठेवलं आहे. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ते बरणीत भरून ठेवलं आहे. तुम्ही काचेच्या बरणीचा सुद्धा वापर करू शकता किंवा चिनी मातीच्या बरणीचा सुद्धा वापर करू शकता. शक्यतो प्लॅस्टिकच्या बरणी ठेवू नका. आता सध्या माझ्याकडे काचेची बरणी नव्हती त्यामुळे मी प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ठेवलं आहे. नंतर मी ते लोणचं काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर करणार आहे. बघा अशा प्रकारे आपण एकजीव केल्याच्या नंतर ते व्यवस्थितपणे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि लोणचं चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे तो तयार केलेला मसाला सगळ्या लोणच्याला लागतो व्यवस्थित प्रकारे. असं हलवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते रात्रभर तसंच झाकून ठेवायचं आहे. तुम्ही कापडाने सुद्धा बांधून ठेवू शकता किंवा एक स्वच्छ झाकण ठेवू शकता. फक्त पाण्याचा याला कुठे हात लागला नाही पाहिजे. हे बघा लोणचं खूप छान दिसत आहे. हे बघा असं मी कापडाने चांगल्या प्रकारे बांधून ठेवलं आहे. आता कापडाने बांधून ठेवल्याच्या नंतर मी दुसऱ्या दिवशी हे लोणचं एका बरणीमध्ये भरून ठेवते आणि तुम्हाला हे सारखं हलवायचं आहे. 10-15 दिवसानंतर आपल्या लोणच्याची टेस्ट पण खूप छान लागते. धन्यवाद.